नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या भागात तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक असं दृश्य जे प्रेमाचा अर्थ नव्यानं सांगेल. पुढे काय होणार बघा. पार्थ आणि काव्या, दोन आत्मे, दोन विचार, पण आता दोघांचं मन एकाच तालावर धडधडू लागलंय. गैरसमजांचे ढग दूर झालेत आणि त्यातून उगवलाय प्रेमाचा पहिला खरा सूर्य. पार्थच्या मनात आता एकच विचार, तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणायचं, तिच्या डोळ्यात पुन्हा तोच तेज पाहायचा. म्हणूनच पार्थ ठरवतो यावेळेला शब्द नाही, भावनांनी बोलायचं. तो तयार करतो काव्यासाठी खास सरप्राईज. पण ही सरप्राईज फक्त दागिन्याची नाही, तर मनाच्या नात्याची साक्षी आहे. होय मंडळी, पार्थ बनवतो एक असं मंगळसूत्र ज्यावर कोरलेलं असतं मंगार्थ. दोन नावं पण एकच अर्थ. काव्या आणि पार्थचं एकरूप प्रेम. आणि मग तो क्षण येतो. सगळ्यांसमोर पार्थ तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालतो. काव्याचे डोळे पाणावतात, श्वास अडकतो आणि पार्थकडे पाहत ती हळूच म्हणते, हे फक्त सोन्याचं मंगळसूत्र नाही, तर हा माझ्या आयुष्याचा अर्थ आहे. त्या क्षणी प्रेक्षकांनो सगळं काही थांबतं. वारा शांत होतो, दिवे मंद होतात आणि दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये हरवतात. पार्थ तिच्या गालावर हलकासा हात ठेवतो आणि त्यांच्यामधलं नातं पुन्हा जन्म घेतं. यावेळा अटूट आणि अनंत. पार्थ म्हणतो, आजवर तुझं प्रेम मी जाणलं, पण आज मी तुला काव्यार्थ म्हणून ओळख देतो. काव्या भावनांच्या भरात सगळ्यांसमोर त्याला मिठी मारते आणि त्या मिठीत असतं प्रेम, अपराधाची माफी आणि आयुष्यभराची साथ. संपूर्ण घरभर आनंदाचं वातावरण निर्माण होतं. नंदिनी, मानिनी, विक्रम सगळेच त्या प्रेमाच्या क्षणाने भारावलेले असतात आणि त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच भावना, खरंच लग्नानंतरही होऊ शकतं प्रेम, तीही असं शुद्ध, गहिरं आणि आत्मीय. पण थांबा मंडळी, कथा इथे संपत नाहीये, कारण या प्रेमाच्या प्रकाशात अजूनही काही सावल्या दडलेल्या आहेत. काय असतील त्या सावल्या? कोण आणेल नव्या वादळाची चाहूल? आणि काव्या पार्थचं नातं टिकेल का या नव्या परीक्षेत? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा पुढचा भाग. आणि हो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.